जत जिल्हा सांगली येथील श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूल येथे 10वी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यावरती हल्ला. जत पोलिसात तक्रार दाखल. 10वी बोर्ड परीक्षेदरम्यान किरकोळ वादातून एका विद्यार्थ्यावर लोखंडी पाईपने हल्ला झाल्याची घटना घडली असून या घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर मिरज येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. राऊळगुंदवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील शाळेत इयत्ता 10वीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे परीक्षा केंद्र जत येथील श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूल आहे. दिनांक 9 मार्च रोजी सकाळी गणित विषयाचा पेपर सुरू होण्यापूर्वी तो शाळेतील पाण्याच्या टाकीजवळ पाणी पित होता. यावेळी चुकून पाण्याचे शिंतोडे दुसऱ्या विद्यार्थ्याच्या अंगावर उडले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी संबंधित विद्यार्थ्याने पेपर सुटल्यानंतर पाहून घेण्याची धमकी दिली. दरम्यान दुपारी 1:15 वाजता पेपर संपल्यानंतर संबंधित विद्यार्थी शाळेच्या गेटसमोर बसजवळ उभा होता. यावेळी त्यास धमकावणारा विद्यार्थी लोखंडी पाईप घेऊन तेथे आला. रागाच्या भरात त्याने पाईपने त्या विद्यार्थ्यावरती हल्ला करून जखमी केले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी व बस चालकांनी त्याला तातडीने या ठिकाणी सावरले. या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्याला तातडीने मिरज येथील रुग्णालयात हलविले. सध्या त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी संबंधित विद्यार्थ्याविरुद्ध तक्रार देण्यात आली असून जत पोलीस पुढील तपास करत आहेत. Press the bell icon on the video and never miss another update.